नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या व्हिडिओजला आपण जो प्रचंड प्रतिसाद देत आहे, म्हणजे जवळजवळ 2.25 लाखापेक्षा जास्त लोकांनी आमचा गेला व्हिडिओ बघितला, जो तडीपारबद्दलचा होता, आणि 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत. हा एक खूप महत्त्वाचा टप्पा हा आपल्या सगळ्यांच्या मदतीने आणि पाठिंब्याने हा पार करता आलेला आहे. असाच पाठिंबा आम्हाला चालू ठेवा. इजी न्यूजचे सर्व व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत त्याची लिंक शेअर करा, आणि लिंक ज्याच्याशी शेअर कराल त्या सर्वांना आग्रह करा की इजी न्यूजचे व्हिडिओज, इजी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनचंही बटन दाबाला, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची पूर्वसूचना आपल्याला मिळत राहील. आज महत्त्वाचा विषय आहे. पार्लमेंटमध्ये बजेटचं सत्र चालू आहे आणि बजेटच्या अधिवेशनामध्ये काल आपल्याला माहिती आहे, परवा राहुल गांधींनी भाषण करत असताना जातीगत जनगणनेचा खूप आग्रह धरला, आणि त्याच्यावरती बोलत असताना काल भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आणि खासदार, जे आत्तापर्यंत गोली मारो सालोंको अशा भाषणासाठी प्रसिद्ध होते दिल्लीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरती, त्या अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात काढण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींची जातीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जात विचारण्याचा प्रयत्न केला, आणि ते काय म्हणाले ते आपणच ऐकू. की बात, जनगणना की बात बहुत की जाती है. माननीय सभापति जी, जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है. नुसतं एवढं झालं नाही. अनुराग ठाकूरांच्या या भाषणाची क्लिप या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केली, आणि ट्विट करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं की धिस स्पीच बाय माय यंग अँड एनर्जेटिक कलिग श्री अनुराग ठाकूर इज अ मस्ट हिअर, अ परफेक्ट मिक्स ऑफ फॅक्ट्स अँड ह्युमर एक्सपोजिंग द डर्टी पॉलिटिक्स ऑफ इंडिया अलायन्स. म्हणजे नरेंद्र मोदींनी, अनुराग ठाकूरांनी जी सभागृहामध्ये एखाद्या सदस्याच्या जातीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे जो भाषण केलं, जो अत्यंत गलिच्छ स्तर गाठला, त्याला समर्थन या देशाचा पंतप्रधान देतो, जो जाहीर सभांमध्ये छाती बडवून सांगत होता की तो ओबीसी समाजाचा आहे, आणि ओबीसी समाजाला, एससी एसटीला, आदिवासीजला, मायनॉरिटीजला या देशाच्या प्रगतीमध्ये न्याय मिळावा, या देशाच्या भरभराटीमधला त्यांना वाटा मिळावा, ते या भरभराटीचे, ते या विकासाचे बळी ठरू नयेत, तर या विकासाचे पार्टनर ठरावेत, म्हणून ज्या राहुल गांधींनी सातत्याने जातीगत जनगणनेचा आग्रह धरलेला आहे, त्या राहुल गांधींच्या जातीवर प्रश्न निर्माण करणाऱ्या अनुराग ठाकूरांच्या ट्विटला नरेंद्र मोदी समर्थन देतात. इतका गलिच्छ प्रकार संसदेमध्ये झाला, आणि देशाचा पंतप्रधान निर्लज्जपणाने त्याचं ट्विट करतो, त्याचं समर्थन करतो. हे घडल्याबरोबर अखिलेश यादव ताडकन सभागृहामध्ये उठले, आणि ते काय बोलले ते पण ऐका. बड़े दल के नेता हैं, मंत्री रहे हैं, बड़ी बात कर रहे थे, मैं महाभारत, शकुनी, ये सब बातें कह रहे थे, दुर्योधन तक यहाँ ले आई है. मैं केवल सभापति महोदय इनसे ये पूछना चाहता हूं, आपने जाति कैसे पूछ ली, ये बताइए बस. आप जाति कैसे पूछ सकते हैं? आप बताएं, जाति कैसे पूछ सकते हैं? आप पूछ के दिखाओ जाति को. संसदीय परंपरेनुसार सदस्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे बेकायदेशीर आहे, हे असंविधानात्मक आहे. तरीही हे कृत्य केलं गेलं, म्हणून अखिलेश यादवांनी ताबडतोब त्याचा जाब विचारला की हिम्मत कैसे हुई जात पूछने की. यावरती पुन्हा राहुल गांधी काय म्हणाले हेही ऐका. सर माइक नहीं सर, माइक यहाँ से नहीं जाती. स्पीकर सर, जो भी माइक आ जाएगा. स्पीकर सर, जो भी इस देश में दलितों की, आदिवासियों की, पिछड़ों की बात उठाता है, जो भी उनके लिए लड़ता है, उसको गाली खाना ही पड़ता है. और मैं ये सब गालियां खुशी से खाऊंगा, क्योंकि महाभारत की बात हुई तो महाभारत में अर्जुन को सिर्फ मच्छी की आंख दिख रही थी,
उसी प्रकार मुझे सिर्फ मच्छी की आंख दिख रही है, जाति जनगणना हम करा के दिखाएंगे। आणि हा फरक आहे, हा नेतृत्वाच्या विचारसरणीतला फरक आहे, भारतीय जनता पक्षाच्या आणि राहुल गांधींच्या नेतृत्वातला विचारसरणीचा. राहुल गांधींनी सांगितलं या देशातले जेवढे मागास आहेत, मग ते दलित असतील, ते आदिवासी असतील, ते ओबीसी असतील, या सर्व मागास वर्गीय लोकांचा हितासाठी जर कोणी भांडत असेल तर त्याला शिव्या खायला लागतात. आणि त्या शिव्या खायला मी तयार आहे, पण मला त्यांना न्यायच मिळवून द्यायचा आहे. हा दोन नेतृत्वातल्या विचारसरणीचा फरक आहे. आणि मग समजतं की गेली 10-15 वर्ष राहुल गांधींना ज्या गलिच्छ पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या निर्बुद्ध अंधभक्त ट्रोलनी आत्तापर्यंत छळलंय सोशल मीडियावरती, त्याला राहुल गांधींनी काहीच प्रतिक्रिया कधीही काहीच का नाही दिली. पण मला अनुराग ठाकूरांना काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि या निमित्ताने या सर्व दर्शकांनाही सांगायच्या आहेत ज्या तुम्ही लोकांपर्यंत नेल्या पाहिजे. राहुल गांधी कोण आहेत याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला. राहुल गांधींचे या कुटुंबातले मूळ पंडित मोतीलाल नेहरू हे या देशामधले एक अत्यंत प्रतिष्ठित, अत्यंत गर्भश्रीमंत असे वकील होते, जे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुरुंगात गेले. ज्यांनी पब्लिश केलेला, ज्यांनी संशोधन करून काढलेला नेहरू रिपोर्ट हा आजही जगभरातल्या विद्यापीठांमध्ये वाचला जातो, भारताबद्दलचा, म्हणजे ब्रिटिश इंडियाबद्दलचा. आणि त्यांनी त्यांची प्रॉपर्टी भारताला, देशाला दान केली. पंडित मोतीलाल नेहरू, त्यांची पत्नी स्वरूपा राणी नेहरू, जी मोतीलाल नेहरूंची पत्नी होती, पंडित नेहरूंची आई होती, त्या सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुरुंगात गेल्या. ब्रिटिशांनी लाठीमार करून त्यांचं डोकं फोडलं आणि त्यांच्यावरती जो लाठीमार केला, त्यांचं डोकं फोडलं, त्याचमुळे स्वरूपा राणींचा मृत्यूही झाला. बलिदान दिलं, स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. पंडित नेहरू हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामधले सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक होते, प्रमुख नेते होते. त्यातले हे 10-11 वर्ष जवळजवळ तुरुंगामध्ये राहिले. इंग्रजांचा तुरुंगवास त्यांनी सोसला. त्यांची डिस्कव्हरी ऑफ इंडिया अँड ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री ही पुस्तकं जगभरातल्या प्रत्येक विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये आहेत, वाचली जातात, अभ्यासली जातात. जगाची संस्कृती आणि भारताची संस्कृती आणि भारताचा इतिहास समजून घ्यावा म्हणून, जे या देशाचे पहिले पंतप्रधान बनले आणि पंतप्रधान बनण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या मालकीची 198 कोटी रुपयाची संपत्ती ही देशाला दान केली. 198, 1947 सालचे 198 कोटी रुपयाची संपत्ती देशाला दान केली. ज्या वेळेला हे नालायक हे 55 कोटीसाठी गांधींचा खून केला असं सांगत होते, त्यावेळेला पंडित नेहरू देशाला स्वतःची 198 कोटी रुपयाची संपत्ती देत होते. यानंतर त्यांची पत्नी स्वर्गीय कमला नेहरू या आजार असतानाच्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतला आणि तुरुंगामध्ये गेल्या. चंद्रशेखर आझादांचा ज्यावेळेला मृत्यू झाला अलाहाबादला अल्फ्रेड पार्कमध्ये, त्यावेळेला अल्फ्रेड पार्कमधल्या चंद्रशेखर आझादांच्या मृतदेहाचा मागणी करणारा हट्ट त्यांनी इंग्रजांकडे धरून ठेवला. नाकी नऊ आणले. इंग्रजांना चंद्रशेखर आझादांचा मृतदेह कमला नेहरूंच्या स्वाधीन करावा लागला. चंद्रशेखर आझादांना दर महिन्याला त्यांच्या कामांसाठी पैसे 3600 रुपये दर महिना हे पंडित नेहरू देत होते. आणि चंद्रशेखर आझादांच्या अंतिम संस्कार चंदनाच्या लाकडांवरती कमला नेहरूंनी त्यांच्या हाताने केला. या कमला नेहरू. त्याच्यानंतर स्वर्गीय विजयालक्ष्मी पंडित आणि कृष्णासिंग हट्टी या पंडित नेहरूंच्या 2 मुली, या दोन्ही मुली स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतला, अनेक वेळेला तुरुंगामध्ये गेल्या. या विजयालक्ष्मी पंडित या युनायटेड नेशन्सला भारताच्या पहिल्या राजदूत बनल्या, अमेरिकेतल्या पहिल्या महिला राजदूत बनल्या.
पंडित रणजित सीताराम हे पंडित नेहरूंचे मेहुणे, जे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतला आणि स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवास सोसत असतानाच तुरुंगातच त्यांचे प्राण गेले. यांनीही बलिदान दिलं. कमला नेहरूंनी बलिदान दिलं. स्वरूपा राणींनी बलिदान दिलं. पंडित नेहरूंनी देश उभा केला. स्वर्गीय पंडित ब्रुजलाल नेहरू आणि रामेश्वरी नेहरू, पंडित नेहरूंचे चुलत भाऊ आणि त्यांची पत्नी, म्हणजे चुलत भावाची पत्नी, हे दोघं जण स्वातंत्र्य आंदोलनासाठी तुरुंगात होते. फिरोज गांधी, पंडित नेहरूंचे जावई, इंदिरा गांधींचे पती, हे इंग्रजांच्या नाकीनं वाढले होते स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आणि स्वातंत्र्य आंदोलनात अनेक वेळेला तुरुंगवास भोगला फिरोज गांधींनी. 42 साली इंदिरा गांधींशी लग्न झालं. इंदिरा गांधींनी अनेक वेळेला फिरोज गांधींबरोबर असताना तुरुंगवास सोसला स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. ही काही नावं आहेत ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये राहुल गांधींच्या या कुटुंबियांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आता मला विचारायचं आहे, आणि अशा राहुल गांधींच्या जातीबद्दल प्रश्न विचारला जातो. राहुल गांधींची जात काय ही तर सांगितली. त्यांची जात ही बलिदानाची जात आहे. गोडसेची जात काय होती? नथुराम गोडसेची. इंग्रजांच्या माफ्या मागून, माफीची भीक मागून, दयेची भीक मागून इंग्रजांकडून दर महिन्याला पेन्शन घेणारे, स्वातंत्र्य आंदोलनाच्या विरोधात उघड उघड काम करणारे 1924 पासून, त्यांची जात काय होती? सरदार पटेलांची माफी मागणारे पप्पू गोळवलकर यांची जात काय होती? इंदिरा गांधींची माफी मागणारे बाळू देवरस यांची जात काय होती? महाराष्ट्रामध्ये अत्यंत नीचपणाने सरकार पाडणारे फडणवीस यांची जात काय आहे? अनुराग ठाकूरांची जात काय आहे? प्रज्ञा सिंग ठाकूरची जात काय आहे? नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांची जात काय आहे? बलिदानाची आहे? देशभक्तीची आहे? धैर्याने नागरिकांच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी उभं राहण्याची जात आहे? नागरिकांसाठी संघर्ष करण्याची जात आहे? कुठली जात आहे या लोकांची? कोणाच्या जातीबद्दल प्रश्न विचारताय? हा नीचपणाचा कळस आहे किंवा हीच जात असेल? हीच या लोकांची जात असेल? या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत देशाच्या इतिहासात एकदा तरी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय का? एकदा तरी या देशातल्या मागासवर्गीयांसाठी आंदोलन केलंय का? एकदा तरी या देशातल्या आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलंय का? एकदा तरी या देशातल्या गोरगरीब अल्पसंख्याकांसाठी आंदोलन केलंय का? काय जात आहे यांची? कोणाच्या जातीबद्दल प्रश्न विचाराचा? अनुराग ठाकूर, माफीवीरांची जात आहे तुमची. इंग्रजांचं पेन्शन खाणाऱ्यांची जात आहे तुमची. आणि दुसऱ्यांच्या जातीबद्दल प्रश्न विचारता. नीचपणा, अत्यंत क्षुद्र मनोवृत्ती हीच तुमची जात आहे. आणि हे देश भोगतोय गेली काही वर्ष. कंगना राणावत ही त्यानंतर म्हणते राहुल गांधींची ड्रग टेस्ट करा. तुझं सरकार आहे ना या देशात, तुमचा गृहमंत्री आहे ना, आणि तुमच्या गृहमंत्र्याला माहित नाही का की या देशामध्ये येणारे हजारो टन ड्रग्ज हे तुमच्या लाडक्या अदानीच्या मुद्रा पोर्टवरती येतात गुजरातमध्ये? करतात काय त्याच्याबद्दल? आणि कोण कंगना राणावत? 2 व्हिडिओ बघा कंगना राणावत आणि ही संस्कारी खासदार भारतीय जनता पक्षाची.
ही संस्कारी खासदार एका हातात दारूचा ग्लास धरून थयथया नाचतेय. काय कपडे घातलेले आहेत. आणि ही संस्कारी खासदार भारताची, भारतीय जनता पक्षाची, ही राहुल गांधींची ड्रग टेस्ट करा म्हणते. हिची केली तर 1001% साबित होईल. कोणाच्या जातीबद्दल प्रश्न विचारायचे. ज्या पेशव्यांनी या देशामध्ये दलित मागासवर्गीयांना कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं बांधून फिरवलं, त्यांची कोणती जात होती. व्यभिचाराचे कळस गाठले होते पेशव्यांनी या देशात, त्यांची जात काय होती. या पद्धतीने या देशाची संसद चालणार आहे. याच देशाच्या संसदेमध्ये दानिश अली नावाच्या त्यावेळच्या बहुजन समाजाचे खासदार, समाज पार्टीचे खासदार आणि आता काँग्रेसचे खासदार असलेले दानिश अली यांना विभत्स शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी शिवीगाळ केली संसदेमध्ये. त्याची जात काय होती. जो तडीपार झाला होता, सर्वोच्च न्यायालयाने याला तडीपार केलं होतं, त्या तडीपारची जात काय आहे. कोणाच्या जातीबद्दल प्रश्न विचारायचा अनुराग ठाकूर जर प्रश्न उपस्थित करायचे ठरवले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या पद्धतीने या देशाची संसद, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची संसद या पद्धतीने चालणार. आणि ही संसद चालत असताना याचं कव्हरेज होऊ नये म्हणून केलं काय, तर संसदेच्या आवारामध्ये एक कंटेनर आणला. त्या कंटेनरच्या 2 बाजूला काचा लावल्या, त्याला एअर कंडिशनर लावला आणि संसद पार्लमेंट कव्हर करणाऱ्या सर्व पत्रकारांना आतमध्ये कोंडून ठेवलं. त्याच्यात बाहेर पडायची परवानगी नाही. त्यांनी काचेतून बघायचं संसदेत येतंय कोण आणि जातंय कोण. त्यांनी पत्रकारांच्या कक्षामध्ये बसून संसदेतली भाषणं कव्हर नाही करायची. काय आहे हे. ही या देशाची लोकशाही, हे या देशाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बेछूट बोलणं हे सर्व मान्य आहे. तो अनुराग ठाकूर संसदेमध्ये महाभारतापासून रामायणापर्यंतचे अनेक दाखले देतात. भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबर पासून औरंगजेब पर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. आणि अभिषेक बॅनर्जी नावाच्या खासदारांना तृणमूल काँग्रेसच्या 2016च्या नोटबंदीबद्दल बोलू नका म्हणून सांगितलं जातं. महिला आरक्षणाचं ज्या वेळेला बिल संसदेमध्ये आणलं गेल्या पंचवार्षिकमध्ये, त्यावेळेला देशभरामधल्या अभिनेत्री संसदेमध्ये बोलवल्या होत्या आणि देशभरातल्या अभिनेत्रींनी संसदेच्या दारामध्ये पत्रकारांशी चर्चा केली होती. आणि आता शेतकरी राहुल गांधींना भेटायला संसदेमध्ये त्यांच्या कार्यालयात आले आणि शेतकरीच तिथं बोलले पत्रकारांशी. तर लगेच सगळ्या पत्रकारांना गोळा केलं आणि त्यांना कोंडून ठेवलं एका पिंजऱ्यात. त्यांना कोंडून ठेवलं म्हणून राहुल गांधी संसदेमध्ये बोलले की या बिचाऱ्या पत्रकारांना मोकळं करा. सर आपने एक और चक्रव्यूह बना दिया है सर. नो मीडिया वालों को सर आपने पिंजरे में बंद कर दिया सर. उनको बाहर निकाल दीजिए प्लीज. एक सर बेचारे, हाँ सर बेचारे, सर मीडिया वाले हैं सर. बेचारे नहीं है वे, बेचारे शब्द बोलो उनके लिए. सर नॉन बेचारे मीडिया वाले हैं सर. नो बेचारे नहीं, नॉन बेचारे सर, नॉट बेचारे मीडिया वाले हैं सर. हाँ सर नॉट बेचारे. एक मिनट आप, मैं बैठा हूँ ना, वह आप आसन पे बात कर रहे हो तो आसन को बात करने दो. नहीं नो मैं बताऊँ सर. नॉट बेचारे मीडिया वालों ने कहा है सर कि प्लीज, उन्होंने मुझसे कहा है कि आपसे हाथ जोड़कर कहें कि उनको निकलने दें क्योंकि वो बड़े डिस्टर्बेंस है. एक मिनट प्लीज. ज्या पत्रकारांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यामध्ये याच सरकारची साथ दिली होती, त्याच्यावरती सभापती म्हणतात उनको बेचारे मत कहो. या लाचार झालेल्या पत्रकारांना समजलं पाहिजे की संसदेचा अध्यक्ष असलेला लोकसभेचा ओम बिर्ला हा लोकसभेचा अध्यक्ष नाही, हा भाजपचा प्रवक्ता आहे. भाजपचे खासदार ज्यावेळेला गोंधळ घालतात त्यावेळेला हा ओम बिर्ला खुशाल सांगतो त्यांना की मैं जवाब देता हूं, मैं काफी हूं इनको जवाब देने के लिए. अरे तू पक्षाचा प्रवक्ता आहे का तिथं? थोडी तर लाज बाळगा. या पद्धतीने या देशाची लोकसभा आणि संसद चालणार. पण हे लक्षात ठेवा की आम्ही लोकांना घरोघर पोहोचून सांगू आणि तेवढ्यासाठी ही कळकळीची विनंती करत असतो की हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्याची लिंक शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण सत्य सांगणं आणि शैतानाला शर्मिंदा करणं हे काम आम्ही करत राहू. या पद्धतीने
मला बरेच जण ईमेल पाठवून विचारतात की राहुल गांधींच्या त्याच्याबद्दल बोला ना, काँग्रेसच्या त्या गोष्टीबद्दल बोला ना. सत्तेला प्रश्न विचारणे हेच पत्रकारांचं काम असतं. आज जे सत्ताधीश आहेत त्यांनाच प्रश्न विचारू. आणि ज्या वेळेला हे नव्हते, ज्यावेळेला काँग्रेस सत्तेत होती, त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेत. द वीक मधल्या माझ्या 100 स्टोरीज काढून बघा. जे जे सत्ताधीश असतील त्या सत्ताधीशांना निर्भयपणाने प्रश्न विचारू. असल्या मूर्ख ट्रॅपमध्ये येणार नाही की राहुल गांधींच्या याच्याबद्दल काय करा. राहुल गांधी चायनीज एम्बसीत जातात, चायनीज एम्बसीत राहुल गांधी जातात, तर तुमचा गृहमंत्री काय गवत उपटतोय का? कशासाठी बसवलाय त्याला तिथं? तो राजनाथ सिंग हा या देशाचा संरक्षण मंत्री आहे का स्वसंरक्षण मंत्री आहे? या असल्या ट्रॅपमध्ये आम्ही फसणार नाही. सत्तेलाच प्रश्न विचारत राहू. आता आजच्या एपिसोडमध्ये इतकंच, पण पुन्हा सर्वांना विनंती की ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना त्याची लिंक शेअर करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा हा पाठिंबा असेल तरच आम्ही हे करत राहणं आम्हाला शक्य आहे आणि आम्ही करत राहू. धन्यवाद.